Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. लोकसभेत सरकारकडून सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक सादर. आज विधेयकावर चर्चा होणार. लाठीचार्जबाबत शहांनी निवेदन देण्याच्या मागणीसाठी विरोधकांचा गदारोळ. एनडीएच्या खासदारांची आज महत्त्वाची बैठक होणार. संसदेतील बालयोगी सभागृहात बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना संबोधित करणार. टीएमसीतील बंडखोर खासदार उपस्थित असणार. शिवसेनेच्या मंत्र्यांची उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक. कॅबिनेट बैठकीनंतर मंत्र्यांची चर्चा करणार. आमदारांच्या तक्रारीनंतर बैठक बोलावल्याची माहिती. मंत्र्यांच्या 1.5 वर्षातील कामकाजाचा आढावा घेणार. मोदी आणि पवार भेटीमध्ये राष्ट्रवादी सत्तेत जाण्यावर शिक्कामोर्तब. पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये येणार. तयारीत रहा. भाजपच्या वरिष्ठांच्या फडणवीस आणि शिंदेंना सूचना. सूत्रांची माहिती. पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान दिल्लीमध्ये 2 महत्त्वाच्या भेटीगाठी. सुनील तटकरेंनंतर खासदार सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणेंकडून अमित शहांची भेट. लेखीच्या रिसेप्शनचं निमंत्रण दिल्याची सुळेंची माहिती. बिहार बंद दरम्यान AK-47 गोळीबार करणाऱ्या जवानाचं निलंबन. व्हायरल व्हिडिओची गांभीर्यानं दखल घेत कारवाई. जवान अभिषेक पटेल निलंबित. बिहारमधील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेतले जाणार. अटकेतील सर्व आंदोलक विद्यार्थ्यांना लवकरच सोडण्यात येणार. बिहार सरकारचा निर्णय. आसाम, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थ्यांना अटक. सरकारनं तातडीनं FIR मागे घेऊन आश्वासन पाळावं. विद्यार्थ्यांना न सोडल्यास पुन्हा आंदोलन करणार. CJPचा इशारा. कपिल सिब्बल यांच्याकडून आंदोलक विद्यार्थ्यांच्या कायदेशीर लढ्याला 1 कोटींचा निधी. CJP आंदोलकांना कायदेशीर आणि वैद्यकीय मदत करणार. देशभरातील वकिलांनीही मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन. MPSC औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा आरोप. नंदुरबारच्या कौटिल्य अकादमीतून पेपर फुटल्याचा दावा. अकादमीनं मात्र आरोप फेटाळले. तर प्रकरणाची चौकशी करून पोलिसात तक्रार दाखल करणार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची माहिती. E20 इंधनावरनं मुंबई हायकोर्टाचा नितीन गडकरींना मोठा दिलासा. आक्षेपार्ह पोस्ट पसरवणाऱ्यांविरोधात अब्रुनुकसानीची नोटीस पाठवण्याची परवानगी. मेटा, गुगल, डीपफेक, AI कंटेंट पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई होणार. ठाणे पालिकेत पुन्हा शिवसेना भाजप वाद चव्हाट्यावर. उद्घाटनाला न बोलावल्यामुळे उपमहापौर आणि भाजप नगरसेवक नाराज. पुन्हा उद्घाटन करण्याच्या मागणीसाठी आयुक्तांना पत्र. कोल्हापुरात नांदणी मठ परिसरात आज लाक्षणिक उपोषण करणार. माधुरी हत्तीणीच्या परत आणण्यासाठी किंवा परत येण्यासाठी नागरिकांचं उपोषण. हत्तीणीला परत पाठवण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप. तीस 30% सरकारी जमीन विनामोबदला पुणे पालिकेला देण्याचे आदेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रकल्प राबवला जाणार. राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याकडून 22 जिल्ह्यांना अलर्ट जारी. मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट. मुंबईतल्या काही भागात आज 15% पाणी कपात. पांजरापूर इथल्या पंपिंग स्टेशनमध्ये तांत्रिक कामं होणार. तर उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत काम सुरू राहणार. सोया चाप बनवतानाचा किळसवाणा व्हिडिओ समोर. व्हिडिओनंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवरती कारवाईची मागणी. कल्याणमध्ये एका तरुणाकडून पोलिसाला बेदम मारहाण. चाकू हल्ल्यासह काठीनं पोलिसाला मारहाण केल्याची घटना. CCTVत कैद. आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आरोपी सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा. लग्न जमत नसल्यामुळे 6 महिन्यात जळगावातील 29 तरुणांनी जीवन संपवलं. पोलीस विभागानं केलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारी समोर. जिल्ह्यात एकूण 443 जणांना वेगवेगळ्या कारणाने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.